पर्यटकांचे एवढे हाल केले की त्यांनी 20 सीटला बोटी थांबवून ठेवले। माननीय श्री निलेशजी राणे यांनी त्यांचे माणूस इथे पाठवून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। पर्यटकांचे भरपूर हाल झाले, लांबून पर्यटक आलेले होते, त्यांच्यावर पूर्णपणे त्यांना नाश्ता नाही काय नाही, इथे ते उन्हात तळमळत होते। तरी पण मेरीटाईम बोर्ड यांनी अजिबात त्यांच्यावर जात घेतली नव्हती। त्यामुळे आम्ही मेरीटाईम बोर्ड या डिपार्टमेंटला पूर्णपणे नाराजी व्यक्त करत आहोत। माझं नाव संजय नार्वेकर, मी किल्ला वाहतूक शिवराजेश्वर संघामधून आहे। मेरीटाईम बोर्डचा अचानक निर्णय सकाळी असा झाला की आजपासून 20 सीट न्यायची। कालपर्यंत मेरीटाईम बोर्डचं 30 सीटला आम्ही ॲग्री होतो, पण त्यांनी अचानकपणे आज सकाळी इथे येऊन पूर्ण किल्ला सर्व्हिस जी चालते इथून पर्यटकांचे एवढे हाल केले की त्यांनी 20 सीटला बोटी थांबवून ठेवले आणि त्यांनी बोटमध्ये कसेच प्रवासी 30 न्यायला परवानगी आम्हाला दिली नव्हती। म्हणून आम्ही पूर्ण शिवराजेश्वर किल्ला सर्व्हिस या संघाने पूर्ण किल्ला फेरी बंद ठेवली ते आणि बोटी आणून जेटीवर ठेवल्या आणि पर्यटक आमच्यावर भरपूर चिडलेले। पण आम्ही पर्यटकांना सगळं समजून सांगितलं की 20 सीट म्हणजे 2000 रुपये भाडं होतं, त्या 2000 रुपयांमधून 500 रुपये मेरीटाईम बोर्डला महसूल जातो। त्याच्यात पेट्रोल महाग झालं आहे। रात्रीपासून आमचे बोटवाले 3-3, 4 वेळा पंपावर जाऊन पेट्रोल आणण्यासाठी फेऱ्या मारत होते, तरी पण ते पेट्रोल मिळत नव्हते। म्हणून मेरीटाईम बोर्ड हा जो महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आहे तो पूर्णपणे आमच्यावर अन्याय करत होता। पण आम्हाला सहकार्य माननीय श्री निलेशजी राणे यांनी त्यांचे माणूस इथे पाठवून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मेरीटाईम बोर्डला त्यांनी असं सांगितलं की किल्ला शिवराजेश्वर किल्ला सर्व्हिस जी आहे त्यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका, त्यामुळे त्यांना 30 सीट नेण्यासाठी तुम्ही त्यांना संमती द्या म्हणून असं त्यांना आदेश दिला। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आता जस्ट सकाळपासून आता पहिली बोट बरोबर 10:30-11 वाजता बोट सुटली। पर्यटकांचे भरपूर हाल झाले, लांबून पर्यटक आलेले होते, त्यांच्यावर पूर्णपणे त्यांना नाश्ता नाही काय नाही, इथे ते उन्हात तळमळत होते। तरी पण मेरीटाईम बोर्ड यांनी अजिबात त्यांच्यावर जात घेतली नव्हती। त्यामुळे आम्ही मेरीटाईम बोर्ड या डिपार्टमेंटला पूर्णपणे नाराजी व्यक्त करत आहोत आणि पूर्णपणे आम्ही पर्यटकांना जॅकेट घालूनच आम्ही सहकार्य करतो। विदाऊट जॅकेट एकही बोट आम्ही सोडत नाही।